My English book 6, The Wild Boar and the Fox, pointers, page number 8 and 9. Question first. Listen to the story carefully. As you listen, tick only those words that appear in the story. लिसन टू द स्टोरी केअरफुली, म्हणजे ही जी स्टोरी आहे, गोष्ट आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे. ॲज यू लिसन, टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपिअर इन द स्टोरी. आणि इथं खाली दिलेले जे वर्ड्स आहेत त्यापैकी कोणते वर्ड्स तुम्हाला त्या स्टोरीमध्ये दिसून आले त्या शब्दांना टिक करायचे आहे तुम्ही. आपण हे शब्द वाचूया. वाईल्ड, माइल्ड, ओअर, बोअर, ऑक्स, बॉक्स, फॉक्स, डार्क, बार्क, गन, फन, सॉ, रॉ, प्लीज, टीज, टॉक, वॉक, पे, डे, वर्क, वर्क, हार्ट, कार्ड, ओंट, वॉन्ट, चान्स, डान्स. तर हे जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही म्हणजे जे शब्द पाठामध्ये आलेले आहेत त्या स्टोरीमध्ये आलेले आहेत त्याला तुम्ही टिक मार्क किंवा गोल करा. क्वेश्चन 2 पहा. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन 7 पेज. बघा, म्हणजे पेज नंबर 7 वरती इथं वाईल्ड बोअरचं जे चित्र दिलेलं आहे, ट्रीचं जे चित्र दिलेलं आहे, तर त्याला तुम्ही लेबल करायचं, म्हणजे नावं द्यायची आहेत त्या पार्टना. जे बोअर आहे त्याला वाईल्ड बोअर असं नाव द्यायचं आहे. आणि टस्क, सुळे आहेत त्यांना टस्क हे लेबल लावायचं आहे. आणि ट्री ट्रंक, झाडाचा जो बुंदा आहे त्याला ट्री ट्रंक असं लेबल तुम्ही लावायचं, म्हणजे नाव द्यायचं आहे. तर तुम्ही हे चित्र तुमच्या वहीमध्ये काढून ते लेबल करू शकता. क्वेश्चन 3. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ओरली युजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. आता इथं जे प्रश्न दिलेले आहेत बघा, काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्याच सेंटेन्सवर आधारित प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे त्या वरच्या सेंटेन्समध्येच खालच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ते तुम्ही एका शब्दात किंवा शब्दसमूहामध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. वन डे अ वाईल्ड बोअर शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. एके दिवशी एक वाईल्ड बोअर म्हणजे रानटी डुक्कर त्याचे जे सुळे आहेत ते सुळे झाडाच्या बुंध्यावरती शार्पण करीत होता, म्हणजे त्याला तो धार लावत होता. तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे बघा. व्हॉट वॉज द बोअर डुईंग, म्हणजे बोअर काय करीत होता, तो रानडुक्कर काय करत होता. तर त्याचं उत्तर त्या वरच्याच सेंटेन्समध्ये आहे, ते शोधून तुम्ही लिहायचं आहे. क्वेश्चन 2. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट, म्हणजे तो कसं करत होता, केअरफुली. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, फॉक्स. When the fox saw the wild boar, he decided to tease him. Who saw the wild boar? And what did he decided to do? Who saw the wild boar? The fox. And what did he decided to do? He decided to tease him. But the boar did not pay any attention to him. परंतु बोअरने म्हणजे त्या रानटी डुकराने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. तर डिड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम, म्हणजे वाईल्ड बोअरने म्हणजे त्या रानटी डुकराने त्याच्याकडे लक्ष दिले का. डिड नॉट पे एनी अटेन्शन. क्वेश्चन 4. मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी, म्हणजे स्टोरीच्या संदर्भाने इथं कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत ते आपण मॅच करायचे, म्हणजे त्यांच्या आपण जोड्या लावायचे आहेत. कॉलम ए मध्ये काही वर्ड्स आहेत बघा, फ्रेजेस आहेत. लुक फॉर, मेक फन ऑफ, शार्पन, पे अटेन्शन टू. आणि बॉक्स बी मध्ये टच द फॉक्स, अ चान्स, अदर एनिमल्स. लुक फॉर अ चान्स, मेक फन ऑफ अदर एनिमल्स, शार्पन, टच, पे अटेन्शन टू द फॉक्स. Question 5. The following speech show up the nature of the speaker. Guess the speaker.
द वाईल्ड बोअर ऑर द फॉक्स. द फॉलोइंग स्पीच म्हणजे खाली जे स्पीच दिलेलं आहे, जे भाषण दिलेलं आहे, म्हणजे जे वक्तव्य दिलेलं आहे ते शो ऑफ द नेचर ऑफ द स्पीकर म्हणजे ते बोलणाऱ्याचा स्वभाव त्यातून दिसून येतो. तर गेस द स्पीकर म्हणजे आपण काय करायचं आहे, अंदाज अनुमान तर्क काढायचे. तो जो स्पीकर आहे, जी बोलणारी व्यक्ती आहे, त्याचं जे नेचर म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे तो कसा आहे. द वाईल्ड बोअर ऑर द फॉक्स म्हणजे वाईल्ड बोअर सारखा आहे का फॉक्स सारखा आहे, हे आपण खालील वाक्य वाचून मग ठरवायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी धिस इव्हिनिंग. आय मस्ट रेडी अप द हाऊस बिफोर 4 PM. म्हणजे आज संध्याकाळी मी काय करणार आहे, पार्टीसाठी माझ्या मित्रांना बोलावणार आहे. तर आय मस्ट रेडी अप द हाऊस बिफोर 4 AM म्हणजे मला काय केलं पाहिजे, त्यासाठी 4 वाजताच घर अगदी नीटनेटकं व्यवस्थित केलं पाहिजे. तर हा यातून कोणाचा नेचर दिसून येतो, वाईल्ड बोअर. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट म्हणजे मला काय करायचं आहे, उद्या संध्याकाळची असं काय नाही, आय हॅव टू कॅच AM म्हटले सकाळी म्हणजे मला उद्या सकाळची ट्रेन पकडायची आहे 7ची. तर त्यासाठी आय नीड टू पॅक, नीड म्हणजे गरजच नाही, आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट म्हणजे मला आज संध्याकाळीच माझी बॅग भरणे गरजेचे आहे. तर यातून कोणाचा स्वभाव आपल्याला दिसून येतो, आधीच तयारीत असणारी व्यक्ती म्हणजे या स्टोरीमध्ये कोण आहे, द वाईल्ड बोअर. These ants are so stupid. All the time they are busy collecting food. बघा, these ants are so stupid म्हणजे ह्या मुंग्या काय आहेत, मूर्ख आहेत. All the time they are busy collecting food. नेहमी त्या काही ना काही अन्न शोधतच असतात. तर हे असं बोलणं कोणाचं असावं, द फॉक्स. सिस्टर, थँक यू फॉर द लाडूज. नाऊ गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. ताई, तू लाडू दिल्याबद्दल तुझा मी आभार आहे, पण आता मला एक हातोडं दे, तरच मी हे लाडू फोडू शकेन. तर यातून कोणाचं स्वभाव दर्शन होतं, द फॉक्स. क्वेश्चन 6 पहा. लर्न द फॉलोइंग ॲडम्स अबाउट ॲनिमल्स. ॲज स्लाय ॲज फॉक्स. ॲज म्हणजे च्यासारखे, ॲज स्टबर्न ॲज म्यूल, as busy as bee, as quiet as mouse, as brave as a lion, as strong as an ox, as free as a bird, as slow as a snail, as proud of as a peacock. बघा, as proud of as a peacock म्हणजे पिकॉक सारखं म्हणजे मोरासारखं अभिमानी. as free as bird मीन्स पक्ष्यांसारखं स्वतंत्र. ॲज ब्रेव ॲज लायन म्हणजे लायनसारखं सिंहासारखं कसं धाडशी. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे ॲडम्स आहेत ते लिहून त्याचे अर्थसुद्धा लिहा. फाइंड ॲटलिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. म्हणजे इथं काही ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत खाली, त्याच्यासाठी तुम्हाला 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स लिहायचे आहेत. तर 3 ऐवजी तुम्ही 5 लिहा. इथं काही ॲक्शन वर्ड्स दिलेत ते आपण वाचूया. शार्पन, राईट, डेकोरेट, पेंट, ड्रॉ, प्ले, ओपन, क्लोज, वॉश, पॉलिश, थ्रो, कॅच, ब्रेक, फॉर, फिल, कट, जॉईन, फाइंड, फोल्ड, मेजर, रिपेअर. तर इथं बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे कसं लिहायचं ते तुम्हाला. रिलेटेड वर्ड्स त्याचे ॲक्शन वर्ड्सशी संबंधित ऑब्जेक्ट्स कसे लिहायचे त्याचं. शार्पनशी संबंधित दिले बघा. शार्पन सीझर, शार्पन टस्क, शार्पन नाईफ, शार्पन पेन्सिल, शार्पन युअर माइंड. त्यानंतर क्वेश्चन 8 बघा. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर्स टू द फॉलोइंग WHY क्वेश्चन्स. राईट डाऊन ॲटलिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर्स म्हणजे वेगवेगळी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. टू द फॉलोइंग म्हणजे WHY क्वेश्चन, खाली दिलेले जे WHY क्वेश्चन आहे त्याच्यासाठी
वेगवेगळी उत्तर तुम्ही काढायची आहेत. राईट डाऊन ॲटलिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश, आणि त्यातली फक्त 2च तुम्हाला लिहायची आहेत. व्हाय आर यू रीडिंग धिस स्टोरी? व्हाय आर यू लाफिंग? व्हाय आर यू शाउटिंग? व्हाय आर यू क्राईंग? व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल? व्हाय आर यू? आता तिथे क्वेश्चन अपुरा दिलेला आहे, तो तुम्ही कोणताही शब्द घालून त्या ठिकाणी पूर्ण करा. कोणतेही ॲक्शन वर्ड घाला आणि त्याला ING लावा. इथे एक्झाम्पल दिले बघा, तुम्हाला कसं करायचं आहे ते, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे ते दिलं आहे बघा. आता व्हाय आर यू रीडिंग धिस स्टोरी असं जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर देऊ शकता? आय लाईक इट, मला आवडते ती, किंवा इट्स इंटरेस्टिंग, ही खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच छान आहे म्हणून मी वाचतो. तर असं एका प्रश्नाची आपण अनेक उत्तरे वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो. तर तुम्ही या सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहा. अजून पण दिले बघा पुढे त्याच्या, आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी, म्हणजे ही स्टोरी मी वाचत आहे कारण ही खूपच मजेशीर आहे. आता क्वेश्चन 9 पहा. रीड द सिच्युएशन अँड द ॲन्सर, गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्स. रीड द सिच्युएशन म्हणजे इथं स्थिती दिलेली आहे, ती स्थिती तुम्ही काय करायची वाचायची आहे. अँड द ॲन्सर आणि उत्तर द्यायचं आहे. आणि गेस द WHY म्हणजे व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क, अक्षय हे प्रश्न विचारतोय बघा, त्याची उत्तरं द्यायचे. अमित अँड अजय आर फायटिंग, म्हणजे अमित आणि अजय काय करत आहेत? भांडत आहेत. अजय इज गोईंग होम, अजय घरी जात आहे. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप, अमित बस स्टॉपवरती वाट पाहत आहे. तर इथं WHY म्हणजे व्हाय क्वेश्चन दिलं आहे बघा. अक्षय म्हणतो व्हाय, तर तिथे क्वेश्चन तयार करायचं आहे आपल्याला. अक्षय हा तिसरा मुलगा आहे, अमित आणि अजय इथं आहेत आणि अक्षय हा तिसरा मुलगा आहे. तर तो प्रश्न काय, तर प्रश्न तिथं तयार होणार, तर त्यासाठी आपण अगोदर ॲन्सर वाचून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येते बघा. अमित उत्तर देते बघा, काय म्हणते? ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, म्हणजे इथं काय आहे? आम्ही सिच्युएशनमध्ये, फर्स्ट सिच्युएशनमध्ये अमित अँड अजय आर फायटिंग, म्हणजे अमित आणि अजय भांडत आहेत. तर कशासाठी भांडत होते ते? तर तो अमित म्हणतो, यातला एक जण म्हणतो अमित, की अजयने काय केले? ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, म्हणजे त्याने माझी पेन्सिल घेतली आणि ती मोडली. मग इथं काय क्वेश्चन होणार? अक्षय काय प्रश्न विचारणार? व्हाय आर अजय फायटिंग विथ यू, व्हाय आर अजय फायटिंग विथ यू म्हणजे अजय तुझ्याशी का भांडत होता? मग त्याचं अमितनं काय उत्तर दिले? की ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, किंवा व्हाय आर यू फायटिंग, असाही प्रश्न होऊ शकतो. तुम्ही का भांडत आहात? व्हाय आर यू फायटिंग, वॉजने आर येणार. व्हाय आर यू फायटिंग, तुम्ही का भांडत आहात? तर त्यातला एक जण काय उत्तर देतो की याने माझी पेन्सिल घेतली आणि ती मोडली. व्हाय आर यू फायटिंग. आता बघा बी, अजय इज गोईंग होम, अजय घरी जात आहे. तर अक्षय प्रश्न विचारणार आहे आणि त्यातला एक जण अजय त्याचं उत्तर देणार आहे. आय एम हंग्री म्हणतो तो, उत्तर आय एम हंग्री. म्हणजे इथं क्वेश्चन काय तयार होणार? व्हाय आर यू गोईंग होम, व्हाय आर यू गोईंग होम, तू का घरी जात आहेस? तर अजय काय उत्तर देतो? आय एम हंग्री, मी भुकेलेलो आहे, मला भूक लागली आहे म्हणून मी घरी जात आहे. व्हाय आर यू गोईंग होम. सी बघा, अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप, अमित काय करत आहे? बस स्टॉपवरती वाट पाहत आहे. तर त्याचं उत्तर काय बघितलं? आय एम वेटिंग फॉर 10 o'clock बस स्टॉप. तर काय क्वेश्चन होणार? अक्षय काय प्रश्न विचारणार? व्हाय आर यू वेटिंग हिअर, व्हाय आर यू वेटिंग हिअर, व्हाय आर यू हिअर म्हणजे तू इथे का आहेस, इथे का थांबला आहेस?